नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हटला की श्रद्धा, भक्ती, देवी देवतांच्या उपासनेचा अत्यंत पवित्र काळ. या पवित्र महिन्यात येणारे श्रावण पौर्णिमा विशेष शुभ मानली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतेची भक्तिभावाने सेवा केल्यास घरातील सदस्यांमध्ये एकोपा, सुख, शांती आणि आध्यात्मिक समाधान टिकून राहते, अशी अनेक कुटुंबाची श्रद्धा असते. तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावण पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा कशी करावी, घरच्या घरी पूजा मांडणी कशी करावी, सत्यनारायण पूजा कशी करावी, कुलदेवतेला कोणती वस्तू अर्पण करावी, अखंड कृपेसाठी कोणती सर्वात महत्त्वाची सेवा आहे, पूजा करताना कोणते नियम पाळावेत, नैवेद्य, आरती, प्रार्थना कशी करावी. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वसामान्यपणे करता येणारा भक्तिपूर्ण संकल्प पाहणार आहोत. तर श्रावण पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व म्हणजे पौर्णिमा तिथी ही अनेक हिंदू परंपरेनुसार पूजा, व्रत, दान, जप आणि देव सेवेसाठी शुभ मानला जातो. श्रावण महिना म्हटला की येणारी पौर्णिमा विशेष भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी कुटुंबाने एकत्र येऊन आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे, पूर्वज आणि कुटुंबाच्या परंपरेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, घरातील सुख शांतीसाठी प्रार्थना करावी, आपल्या घराण्याच्या पारंपरिक धार्मिक पद्धतीनुसार पूजा करावी. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक कुटुंबाची कुलदेवी पूजा पद्धत आणि नैवेद्याची परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगितलेली किंवा घराण्यातील पारंपरिक पद्धत शक्यतो प्राधान्य पाळावी. कुलदेवतेची सेवा करण्यापूर्वी कोणती तयारी करायची आहे, तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर घरातील देवघर किंवा पूजा करण्याची जागा स्वच्छ करा. पूजेसाठी आवश्यक ते साहित्य: कुलदेवतेचा फोटो, प्रतिमा, स्वच्छ चौरंग, पाट, स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, फळे, आपल्या परंपरेनुसार नैवेद्य, अगरबत्ती, धूप, दीप, कलश, नारळ असल्यास आणि देवीला अर्पण करण्यासाठी एक श्रद्धेची वस्तू. म्हणजे जर तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो नसेल तर मनापासून कुलदेवतेचे नामस्मरण करून सुद्धा पूजा करता येते. तर इथे पूजा मांडणी आपल्याला सर्वात प्रथम करायची आहे की पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरावे, त्यावर कुलदेवतेची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा, समोर दिवा लावावा, शक्य असल्यास पूजेदरम्यान दिवा सुरक्षितपणे जळत राहील अशी व्यवस्था करावी, धूप किंवा अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करावे. त्यानंतर देवीला, आई, आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आम्ही तुला भक्तिभावाने नमस्कार करतो. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा आणि संरक्षण सदैव राहू दे, अशी साधी आणि मनापासून प्रार्थना करा. मंत्र माहीत नसतील तर चिंता करू नका. श्रद्धा आणि सात्विक भावनेने केलेली प्रार्थना महत्त्वाची असते. कुलदेवतेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, तर हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो. प्रत्येक कुलदेवतेची परंपरा वेगळी असल्यामुळे सर्वांसाठी एकच प्रश्न असा असतो की एकच वस्तू सांगणे योग्य नाही, कारण प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळं काही दान केलं जातं. परंतु जर तुमच्या घराण्यात एखादी विशिष्ट वस्तू अर्पण करण्याची परंपरा असेल तर तीच वस्तू सर्वात प्रथम तुम्ही अर्पण करू शकता. तर सामान्य भक्ती परंपरेनुसार अनेक जण देवीला लाल वस्त्र धारण करतात, फुले अर्पण करतात, नारळ, आपल्या श्रद्धेनुसार इतर सात्विक वस्तू अर्पण करतात. तर एक साधा आणि सुंदर भक्तिभावाचा एक उपाय म्हणजे देवीला लाल फुलच अर्पण करता येते, कारण लाल रंग अनेक देवीची उपासनेसाठी परंपरेमध्ये शक्ती आणि मांगल्यत्व जोडलं जातो. परंतु तुमच्या कुलदेवतेच्या पूजेत विशिष्ट फूल, वस्त्र किंवा नैवेद्य परंपरा असल्यास तीच पद्धत सर्वात महत्त्वाची असते. फूल अर्पण करताना म्हणा, ओम कुलस्वामिनी माता, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहो, आम्हाला सद्बुद्धी, एकता आणि सुख शांती प्रदान कर. त्यानंतर आपल्याला इथे सत्यनारायण करायचं आहे. तर सत्यनारायण केव्हा करावा, तर लक्षात ठेवा मित्रांनो की श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा भक्तिभावाने करता येते. सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंना समर्पित भक्ती परंपरा आहे. जर तुमच्या घरातील प्रथा, वेळ आणि परिस्थिती अनुकूल नसेल तर
सर्वात प्रथम गणेश पूजन करावे, त्यानंतर कलश पूजन करावे, भगवान विष्णू किंवा सत्यनारायणाचे पूजन आणि त्यानंतर कुलदेवतेचे स्मरण पूजन अशी पद्धत आपल्या परंपरेनुसार करता येते. सत्यनारायण पूजा करताना केवळ फलप्राप्तीची अपेक्षा न ठेवता सत्य, सदाचार, कुटुंबातील प्रेम आणि भक्तीचा संकल्प करावा. जर पूर्ण सत्यनारायण पूजा करणे शक्य नसेल तर भगवान विष्णूचे नामस्मरण, साधी पूजा आणि आपल्या क्षमतेनुसार नैवेद्यही करता येतो. कुलदेवतेची अखंड कृपा राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे भक्तांनो, देवीची ही कृपा मिळवण्यासाठी महागडे साहित्य किंवा मोठी विधीचा आवश्यक असं नाही. सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे कुटुंबाच्या कुलपरंपरेचं स्मरण, नित्यभक्ती आणि घरातील सदस्याप्रती प्रेम, हे आदर. आणि हेच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून हा संकल्प करावा की आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागू, मोठ्याचा आदर करू, सत्य आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारू, कुटुंबात भांडणे वाढणार नाही आणि कुलदेवतेचे स्मरण भक्तिभावाने करत राहू. हा संकल्प धार्मिक सेवेबरोबरच जीवनात चांगले संस्कार रुजवण्यासाठी असतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एक कुलदेवतेचे नामस्मरण करताना कसं नामस्मरण करायचं. पूजेनंतर काही वेळ शांत बसून आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. तुम्हाला जे विशिष्ट नाव माहीत नसेल तर ते तुम्ही श्रद्धेनं घ्या. उदाहरणार्थ, श्री कुलस्वामिनी मातेला नमस्कार. आई, आमच्या घरावर कृपादृष्टी ठेव, आम्हाला सद्बुद्धी आणि योग्य मार्ग दाखव. काही भक्त आपल्या परंपरेनुसार देवीची आरती, स्तोत्र, जप करतात. तुमच्या घराण्यात विशिष्ट आरती आणि स्तोत्र असेल तर तेच म्हणणे अधिक उचित आहे. देवीला नैवेद्य दाखवताना सर्वसामान्य आपल्या क्षमतेनुसार सात्विक पदार्थ अर्पण करता येतात. फळे, गोड पदार्थ, दूध, पुरणपोळी किंवा इतर पारंपरिक नैवेद्य. घरात बनवलेला सात्विक पदार्थ नैवेद्य अर्पण करताना स्वच्छ आणि श्रद्धा महत्त्वाची असते. प्रार्थना: माते, हा नैवेद्य आम्ही प्रेमाने अर्पण करीत आहोत. आमची पूजा स्वीकार आणि आम्हाला सदैव योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. त्यानंतर पूजेदरम्यान काय म्हणायचे आहे तर मन शांत ठेवा आणि शक्यतो राग आणि वाद टाळावा. स्वच्छता ठेवावी, मोठ्यांचा आदर करावा, आपल्या घराण्याच्या परंपरेला महत्त्व द्यावं. पूजा केवळ भीतीपोटी न करता श्रद्धेने करावी. देवपूजेचा खरा अर्थ केवळ हा नाही की बाह्य विधी नसून मनाची शुद्धता आणि चांगले आचरण हाही आहे. पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करताना आपल्या क्षमतेनुसार या दिवशी एखाद्याला मदत करणे, अन्नदान करणे किंवा गरजू व्यक्तीला उपयोगी वस्तू देणे हा देखील चांगला दान आहे. दान करताना माझ्याकडून होणारी ही सेवा ईश्वरचरणी आहे असा भाव ठेवावा. दान हे दिखाव्यासाठी नाही तर करुणा आणि मदतीच्या भावनेने करावे. संध्याकाळची सेवा तुम्हाला काय करायची आहे तर संध्याकाळी पुन्हा देवघरात दिवा लावून कुलदेवतेची आरती करा. आरतीनंतर सर्व कुटुंबियांना हात जोडून एकत्र प्रार्थना करा. कुलस्वामिनी मातांना आपल्या घरच्या सुखशांतीसाठी एकता कायम राहू द्या आणि आम्हाला आरोग्यदायी, सत्यनिष्ठ आणि चांगले जीवन जगण्याची बुद्धी दे. घरातील मतभेद दूर करून परंपरेमध्ये प्रेम वाढू दे. ही प्रार्थना मनापासून करा. तर या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर केवळ भीतीपोटी पूजा करू नका. आपल्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये सोडून इतरांना पद्धत आंधळेपणा स्वीकारू नका. हे केले तर वाईट होईल, असं केलं तर खराब होईल अशा श्रद्धेमध्ये देखावा करू नका. या देखाव्याने महत्त्व देऊ नका. घरातील सदस्यांशी वाईट वागू नका. पूजा केल्याने भक्ती पूर्ण होत नाही. देवभक्तीबरोबरच सत्य, दया, संयम आणि चांगले आचरण जपणे महत्त्वाचं असतं. तर आता या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवतेसमोर बसून संकल्प कोणता करायचा आहे. तर हे कुलस्वामिनी माता, माझ्या चरणी आमचा नमस्कार. आमच्या घराण्याचे संरक्षण कर. आमच्या मनात जे प्रेम आहे सद्भावना ठेव. आमच्याकडून नकळत झालेल्या चुका क्षमा कर. आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. आमच्या कुटुंबात एकता, शांतता आणि समाधान राहू दे. आम्ही तुझे स्मरण श्रद्धेने आणि प्रेमाने करत राहू. ही संकल्प मनापासून करा. आणि तर भक्तांनो, श्रावण पौर्णिमा
पवित्र दिवशी कुलदेवतेची सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराण्याची परंपरा, श्रद्धा, स्वच्छता, मनापासून केलेली प्रार्थना. हे कुलदेवतेला आपल्या परंपरेनुसार पूजा, फल, नैवेद्य किंवा वस्त्र अर्पण करा. शक्य असल्यास सत्यनारायणाची पूजा भक्तिभावाने करा. संपूर्ण कुटुंबामध्ये सुख शांती प्रार्थना करा आणि घरातील प्रेम एकता टिकवण्यासाठी संकल्प करा. श्रावण पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या घरावर कुलस्वामिनी मातेची कृपा सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या कुटुंबियांना भक्तिभावाने हा संदेश नक्की पाठवा, शेअर करा. आणि कुलस्वामिनी माता की जय, हर हर महादेव. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.